पहिल्या युनिटचं फर्स्ट पॉइंट आपण बघितलं. हे इनपुट, आउटपुट अँड ऑपरेटर्स बेसिक गोष्टी. पी-डी-एफ ऑलरेडी डाउनलोडेड आहे. म्हणजे डेली बेसवर आपल्याला ते व्हेरिफाय करायला सोपं होऊन जातं. इपिक पेन पण डाउनलोड केलं आहे. एक भारी आहे एडिटर्स म्हणजे पेन आहे. स्क्रीनवर सुद्धा राईट करू. बाकीच्या गोष्टी आहेत ना, ते फक्त पॅडवर राईट करतात. ठीक आहे. इंट्रोडक्शन टू पायथन. फर्स्ट पायथनमध्ये आपण बेसिक हिस्ट्री, फीचर्स, सेटिंग पाथ, वर्किंग विथ पायथन, इंटरप्रिटेड लँग्वेज आहे. बेसिक सिंटॅक्स बघितला होता प्रिंटफचं. त्यानंतर व्हेरिएबल डेटा टाइप्स अँड ऑपरेटर. काल एक छोटं लेक्चर घेतलंय. जसं तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये आपलं झालंच होतं. ठीक आहे. आज 1.2 हा पॉइंट चालू करायचा आहे. तो बेसिकली आहे कंडिशनल स्टेटमेंट. आता एक लेव्हल असं होऊन जातं, की आपण एक प्रोग्रामिंगला स्टार्ट भेटून जातं. बेसिक प्रोग्राम आपण करायला लागतो आणि त्याचं कॅल्क्युलेशन करून आउटपुट घेतो. पण तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. काहीच ठिकाणी जाऊन आपल्याला काही कंडिशन बेस्ड प्रोग्रामिंग करावं लागतं आणि त्याच्यासाठी ह्या प्रोग्रामिंगमध्ये कॉन्सेप्ट दिलेले असतात. इफ दिलेला आहे, एल्स इफ दिलेला आहे, नेस्टेड एल्स इफ दिलेले आहे, त्याचे एक्झाम. हे आज हा पॉइंट आपण बघणार आहे प्रॉपरली थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली पूर्ण. मोस्टली आपल्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल असतील, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजतील. एक्झाममध्ये पण आधी जर तुम्ही कोड लिहिलेला असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलं असेल, एक्सप्लेनेशन कोणीच वाचत नाही. कोड बरोबर आहे, तेच कोड तुम्ही एक्सप्लेन केलेलं असेल, तुम्हाला फुल मार्क्स भेटतात. इव्हन दो मी कितीतरी एम-सी-ए, कॉम्प्युटर सायन्स असेल, बी-एस-सीचे असेल, क्वेशन पेपर चेक केलेले आहेत मुलांचे. त्यामुळे मला ते आयडिया आहे, की फक्त कोड राईट आहे आणि बट आपला मेन मोटो हाच असतो, की तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेजचा पेपर लिहिताय त्याच्यामध्ये कोड जास्त असले पाहिजे. ठीक आहे. सो आधी सिनारिओ समजून घेऊ, की इफ एल्सची गरज का पडली आणि हे नसतं तर काय झालं असतं. जसं की काल आपण बेसिक प्रोग्रामिंगला स्टार्ट केलंच होतं. अजून 1-2 एक्झाम्पल आपण घेऊन टाकू, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल. इव्हन दो काल एक डेमोमध्ये हे सुद्धा आपण बघितलं होतं, की जो आपलं पायथन आहे प्रॉपरली BODMASचे रूल्स काय करतो तो फॉलो करतो. फर्स्ट प्रोग्राम बघितला आपण एक ॲडिशनचा प्रोग्राम बघितलेला, राइट? आणि इथून प्रॉपर BODMASचे रूल फॉलो करतो, मॅथेमॅटिकल रूल्स. इथपर्यंत आपण बघितलं होतं. जेणेकरून फर्स्ट पॉइंट जो दिसतो आपल्याला, बेसिक सिंटॅक्स आणि डेटा टाइप. ठीक आहे. अजून 1-2 आता याच्यामध्ये आपण प्रोग्राम करणार आहे. आज युजरकडून इनपुट कशा व्हॅल्यू घ्यायच्या त्याच्याबद्दल पण थोडं जाणून घेऊ आणि नंतर आपण इफ एल्सला स्टार्ट करू. सो बेसिकली तर मला सांगा डेटा टाइप्स म्हणजे काय? पायथन काय आहे डेटा टाइपमध्ये? सो पायथन कसं आहे? त्याला डेटा टाइप कंपल्सरी आहे, स्ट्रिक्टली टाइप आहे की डायनामिक टाइप? पायथन डेटा टाइप. ठीक आहे. 2 ऑप्शन असतात. एक असतो तुमचा स्ट्रिक्टली टाइप. स्ट्रिक्टली टाइप म्हणजे जसं की तुमचं सी लँग्वेज आहे. नंबर स्टोअर करायचा असेल तर तुम्हाला इंटिजरच लिहावं लागतं. पण पायथन आपला हा डायनामिक टाइप. डायनामिक म्हणजे याच्यामध्ये जी व्हॅल्यू स्टोअर करणार त्याच्यानुसार हे अकॉर्डिंगली ॲडजस्ट कॉस्ट. ठीक आहे. आतापर्यंत आपण जे पण इनपुट घेतलंय ते डायरेक्टली स्टोअर करून ठेवलेलं आहे. जसं इथे पहिला नंबर आपण स्टोअर केला होता. दुसरा नंबर आपण स्टोअर केला होता. आता आपल्याला हे बघायचं की युजरकडून इनपुट कसे घेणार ते. युजरकडून इनपुट घेण्यासाठी Pythonमध्ये एक इनपुट नावाचं फंक्शन आहे. ठीक आहे. जसं की मला आता एखादं नाव रीड करायचं असेल, तर मी प्रोग्राम कसं करेल? एन-एम इक्वल टू एक व्हेरिएबल झाला तुमचा. इक्वल टू काय करणार तुम्ही इथे इनपुट लिहिणार आणि ते म्हणणार एंटर युअर नेम्स, एंटर नेम्स. ठीक आहे. सेमिकोलॉन आपल्याला म्हणजे जेव्हा आपण हा प्रोग्राम रन करू, तर डायरेक्टली आधी हा विचारेल तुमचं नाव काय? जे नाव आपण एंटर करू ते नाव इथे स्टोअर होईल आणि त्याच्यानंतर आपण त्याला काय करणार आहे? प्रिंट करणार आहे. डबल कोटमध्ये जे पण तुम्हाला लिहायचं ते लिहा. कॉमा इथे यूज होतो आणि हा व्हेरिएबलचं नाव. जेणेकरून जे नाव येईल ते इथे प्रिंट होईल. इनपुट फंक्शनची एक गोष्ट लक्षात ठेवायची, याचा जो डिफॉल्ट टाइप असतो, डिफॉल्ट इनपुट येण्याचा जो टाइप असतो, ठीक आहे? तो तुमचा स्ट्रिंग असतो. ठीक आहे? आपल्याला जर पण नंबर पाहिजे असेल, तर आपल्याला एसटीआर टू इंटिजर कन्व्हर्ट करावं लागतं. ते पण इनपुट कसे घ्यायचे? तिन्ही इनपुट युजरकडून कसे घ्यायचे आधी ते बघू. मग आपण कंडिशनल प्रोग्रामकडे जाऊ. सो एक छोटासा प्रोग्राम घेऊ आपण युजर इनपुट्स. त्यासाठी काय करणार आहे? एक नवीन फाईल क्रिएट करणार आहे. न्यू फाईल. फाईलमध्ये जाऊन एक न्यू फाईल बनवा. त्याला सेव्ह करा आपल्या प्रोजेक्टमध्ये सी-एम-सी-एस किंवा ऑलरेडी तिथे आपण. सो लेट्स टेक इनपुट आय-ओ. आय-ओ म्हणून मी नाव देतो.
एक मला जर नाव इनपुट घ्यायचं असेल युजरकडून, तर सिंपल मी एनएम लिहिलं आणि ते इनपुट नावाचं फंक्शन लिहिणार आहे आणि ते आपण काय म्हणू एंटर एंटर युवर नेम. ठीक आहे. आतापर्यंत आपण डायरेक्टली व्हॅल्यू स्टोअर करत होतो, पण आता हे नाव युजर जे एंटर करेल ते. त्याच्यानंतर सिम्पली आपण इथे जाऊन प्रिंट करणार आहे. जसं की मी लिहितो की वेलकम कोलन स्पेस कॉमा. जेव्हा आपण प्रोग्राम रन करू, तर पहिलं विचारेल तो की तुमचं नाव एंटर करा. पण जे नाव एंटर करू त्याचं आउटपुट इथे येईल. ठीक आहे. आतापर्यंत काय करत होतो? डायरेक्ट व्हॅल्यू स्टोअर करू. आता युजर कडून इनपुट. बाय डिफॉल्ट इनपुट डिफॉल्ट टाइप काय असतं इनपुटचा? डिफॉल्ट इनपुट टाइप इज व्हॉट? स्ट्रिंग. हे सगळे प्रोग्राम मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. किंवा आपण आता एक WhatsAppचा ग्रुप क्रिएट करून घ्या. जे पण डेली बेसिसवर प्रोग्राम होतील, त्याचे स्क्रीनशॉट किंवा जे पण गोष्टी तुमच्याकडे यायला सुरुवात होईल. म्हणजे तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायचं असतील किंवा तुम्हाला परत नोटबुकमध्ये लिहायचं असेल, तर थोडं सोपं होऊन जातं. आता डिफॉल्ट इनपुट स्ट्रिंग हे मी म्हणतो म्हणून नाही, आपण त्याचं प्रॅक्टिकली पण बघून घेऊ. हे लक्षात आलं? इनपुट फंक्शन युजरकडून इनपुट घेण्यासाठी. ठीक आहे. आता मी याला कमेंट करतो 1 मिनिटासाठी. आपण एक एडिशनचा प्रोग्राम करूया, जो की काल आपण ऑलरेडी केलेला आहे. त्यासाठी 2 नंबर लागणार आहे म्हणून मी इथे एक N1 घेतो आणि मी इथे डायरेक्टली यूज करतो इनपुट. ठीक आहे. मी इथे म्हणू एंटर नंबर 1 एंटर नंबर 1. ठीक आहे. सिमिलर मॅनर आपल्याला दुसरा नंबर पण पाहिजे म्हणून आपण इथे जाऊ इथे म्हणू एंटर नंबर 2. ठीक आहे. इथे सेम व्हेरिएबल वापरले तरी प्रॉब्लेम येत नाही. दुसऱ्या प्रोग्रामिंगमध्ये येतात. बट कॅल्क्युलेशन चुकून जाईल. त्याच्यामुळे आपण व्हेरिएबलचं ठीक आहे. आता करणार काय आपण? एक आन्सर नावाचे व्हेरिएबल घेऊन टाकू N1 प्लस N2. N2 प्रिंट करणार आहे आपण इथे सम इक्वल इकडे जाणार सम इक्वल टू कॉमा आन्सर. इथपर्यंत ठीक आहे. प्रोग्रामिंगमध्ये कुठेच काही एरर नाही. जेव्हा तुम्ही याला रन करायला जाल, पहिला नंबर सपोज मी टाकला 2, सेकंड नंबर मी टाकला 2. आन्सर काय आला पाहिजे? पण आन्सर काय येईल आता 22. ठीक आहे. मग ते लवकर कळत नाही की एक्झॅक्टली हा कसं होतंय. जसं आपण इथे डिस्कस करतोय की डिफॉल्ट इनपुटचा टाइप काय असतो तुमचा स्ट्रिंग. म्हणून तो 2 नंबर ना ॲड नाही करत, तो कॉन्कॅट करतो. ठीक आहे. मग याचं सोल्युशन काय? की हे प्रत्येक लँग्वेजमध्ये असतं. इव्हन दो जावामध्ये पण तुम्ही पार्स आयएनटी वगैरे बघितलं असेल, राइट? इथे स्ट्रिंग टू इंटिजर कन्व्हर्ट करण्यासाठी तुम्हाला लिहावं लागतं आहे. ठीक आहे. डायरेक्ट व्हॅल्यू स्टोअर केलेला असतो त्याला डायरेक्ट समजतं की हे नंबर आहे. पण जेव्हा तुम्ही इनपुट फंक्शन थ्रू घेता तर बाय डिफॉल्ट त्याला स्ट्रिंगच येतं. ठीक आहे. इथे कन्फ्युजन होतं मुलांचं भरपूर वेळा प्रॅक्टिकल एक्झाम वगैरे करताना. ते बरोबर नंबर घ्यायला बघतात पण त्याचं ॲडिशन चुकतं. तर हे लक्षात ठेवा. तुम्हाला जो टाइपचा पाहिजे तुम्हाला इथे ते लिहावं लागतं. ठीक आहे. डायरेक्ट स्टोअर केले तर काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा तुम्ही युजरकडून घेताय तर तुम्हाला तेव्हा व्हॅल्यू असं कन्व्हर्ट करून घ्यावं. ठीक आहे? लक्षात येतंय? आता रन करा प्रोग्राम्स. ऑब्व्हियसली तुम्ही जे नंबर एंटर करणार 5 आणि 8. ठीक आहे? तर इथपर्यंत आपण बघितलं होतं युजरकडून इनपुट घ्या. आता युजरकडून इनपुट कसे घ्यायचे तेही कळालं. कॅल्क्युलेशन आपण कुठलाही फॉर्म्युला इथे अप्लाय करू शकतो. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, एरिया ऑफ सर्कल वगैरे कुठलाही. ठीक आहे? अजून एक छोटासा प्रोग्राम करू आपण. एरिया ऑफ सर्कलचा हे माहिती आहे फॉर्म्युला? काय? पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. आपण एक प्रोग्राम करणार आहे. एरिया ऑफ पी-आय-आर सी-एल-ई पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू माहिती आहे ना? राइट. पाय आर इंटू ठीक आहे. सो आता मी एक पायची व्हॅल्यू फिक्स स्टोअर करून घेतो. दॅट इज 3.14. आयदर तुम्ही कॅल्क्युलेशनमध्ये डायरेक्ट यूज करा किंवा इथे यूज करा. नंतर आपण एक रेडियस घेणार आहे. तो मे बी तुमचा फ्लोट असू शकतो, राइट? मग इथे तुम्ही लिहिणार FLOAT. ठीक आहे. फ्लोट ऑफ इनपुट म्हणजे येणारा इनपुट डेसिमल सुद्धा असू शकतो. इथे म्हणणार तुम्ही ENTR एंटर रेडियस RADIUS रेडियस इथे आलं. ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन करायचं आहे. एक व्हेरिएबल घेणार आहे. व्हेरिएबलचे बेसिक रूल्स माहिती पाहिजे. स्पेस नसायला पाहिजे व्हेरिएबलमध्ये. तुमची सुरुवात स्पेशल लेटरने नाही पाहिजे. तुमची सुरुवात नंबरने नाही पाहिजे. इव्हन तुम्ही काही रिझर्व्ह कीवर्ड पण नाही यूज केलं पाहिजे. बेसिक सिंपल व्हेरिएबलचं नाव. पण थोडंसं नेहमी रिलेट ठेवायचं, रिलेटेड. याच्यावर एक छोटासा किस्सा सांगतो. खूप गरजेचं आहे कारण आपण खूप लाईटली घेतो स्टुडंट लाईफमध्ये.
अ, 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी आणि माझे टीम लीड्स आणि बॉस सुद्धा होते आमच्या कंपनीचे. मी एका पोझिशनसाठी हायर करत होतो. मला Android पोझिशनसाठी या Javaच्या पोझिशनसाठी पाहिजे होतं. आता दोघांना इक्वली होतंय, म्हणजे व्यवस्थित होतंय. आता फायनल राउंड घ्यायचा होता आणि आम्ही दोघांपैकी एकाला सिलेक्ट करायचं होतं. ठीक आहे. फायनल राउंडपर्यंत आले. आम्ही जनरल त्यांना एक प्रोग्राम दिला होता, की एक फंक्शनल बेस तुम्हाला एक ॲडिशन प्रोग्राम करायचा. फंक्शन यूज करून. दोघांनी प्रोग्राम राइट केला. पहिल्यांनी प्रोग्राम जो लिहिला होता, त्यांनी असं लिहिलं होतं, की इंटिजर ॲड इंटिजर A, इंटिजर B असा प्रोग्राम लिहिला आणि इथे तो रिटर्न करतोय A प्लस B. हा पहिला युजरचा प्रोग्राम. ठीक आहे? काही प्रॉब्लेम नाही. दुसऱ्याने जो प्रोग्राम केला होता त्याने इंटिजर ॲडच लिहिलं होतं. फक्त त्याने इथे लिहिलं होतं, की इंटिजर मी थोडंसं अजून डिस्ट्रिब्यूट करतो कलर चेंज करून. तुम्हीच ऑब्झर्व्ह करा, की कोणाला सिलेक्ट झालं पाहिजे. इंटिजर ॲड नावाच्या आणि तिसऱ्याने फक्त इथे लिहिलं होतं, की इंटिजर num1, इंटिजर num2. ठीक आहे? आणि याने रिटर्न केलं होतं इथे num1 प्लस num2. ठीक आहे? तर या दोघांपैकी तुम्ही कोणाला सिलेक्ट करणार? सेकंड वाल्याला. का बरं? एक्झॅक्टली कळतंय, की इनपुट काय आहे? आणि ए आणि बी काय आहे? याचा अर्थ काय होतो ए आणि बी? नाव एंटर करायचंय, की नंबर एंटर करायचंय, काय? काय करायचं काय नेमकं? मग असं कन्फ्युजन खूप होतं. ठीक आहे. तुम्हाला मी मागे पण एक फाईल दाखवली होती. परत एकदा तुम्हाला दाखवून ठेवतो. म्हणजे एक इम्पोर्टन्स तुम्हाला माहिती पाहिजे, की एक्झॅक्टली तुम्ही करता काय? कारण आता खूप ते लाईटली घेतात. छोटंसं फाईल आहे. छोटंसं म्हणजे बरंच मोठं आहे. पण एक जस्ट फॉर इम्पोर्टन्स बघण्यासाठी, की जस्ट लाईटली व्हेरिएबल क्रिएट करणं इट्स नॉट इझिली नाही घ्यायचं त्याला. तर तुम्हाला एवढं कॉम्प्लेक्समध्ये रात्रभर थांबून ठेवेल ऑफिसमध्ये एरर फाइंड करण्यासाठी आणि ते एवढं हेक्टिक आहे एरर फाइंड करणं व्हेरिएबलचं नाव वगैरे. त्यामुळे त्याला खूप केअरफुली व्हेरिएबल डिफाईन करायचे तुम्ही. मला ते कळून जाईल. एक छोटंसं जस्ट इमॅजिन की किती नंबर ऑफ व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागतात आणि ते इम्पोर्टन्स खरं होतं. आम्ही म्हणलं पण की बॉसला की हे काय करता तुम्ही? असं काय रिझन? मला शेवटपर्यंत कळालं नव्हतं की का बरं रिजेक्ट झाले ते. नंतर कळालं की मला म्हणे तुम्ही प्रोजेक्ट केलेलाच आहे. म्हणे हां, केलेलं आहे. त्याच्यात काय व्हेरिएबलचं नाव. त्यांना सांगता आलं असतं की भाऊ असं नको वापरू. बट जर पहिल्यापासूनच त्याच्या माइंडमध्ये असे व्हेरिएबलचे नावं येत असतील, तर नंतर काय करणार? इथे दिसतंय व्हेरिएबलचे नाव. लीन एल-एस-टी ऑर्डर, लीन फायनल एंट्री ऑर्डर, लीन फायनल समरी. हे सगळे लिनियर लेआउटचे म्हणून मी काय लिहिले इथे लीन, 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 लीन लिहिलेले. लक्षात येतंय? तसं मी इथे स्पिनरच्या रिलेटेड काम करतोय. कसं लिहिलंय इथे? एस-पी फूड टेस्ट, एस-पी लिकर, एस-पी साइज, एस-पी, एस-पी. म्हणजे एस-पी आला की तो स्पिनरचा व्हेरिएबल आहे, है ना? जसं क्वांटिटी 1, क्वांटिटी 2 आयटम्स आहे, एम अंडरस्कोर वगैरे लिहिलेली दिसतंय व्हेरिएबलची नावं. किती व्यवस्थित आहेत, सुटेबल आहे. आणि 1-2 व्हेरिएबल नाही 200-300 व्हेरिएबल्स. ठीक आहे. तर तिथे मी जर ए-बी-सी, एक्स-वाय-झेड लिहिलं असतं, तर मला काय माहिती की हा स्पिनरचा आहे, की लिनियर लेआउटचा आहे, की फ्लोट रिलेटेड आहे, का स्ट्रिंग रिलेटेड. त्याच्यामुळे व्हेरिएबलच्या नावाला खूप इम्पोर्टन्स आहे. मी कॉलेज लेव्हलला किंवा इथे प्रोग्राम करताना ते काही वाटत नाही. कारण छोट्याशा एरियात तुम्हाला काम करायचं असतं. पण जेव्हा तुम्ही एक मोठ्या कंपनीत जाता, ही हॅबिट तुम्हाला खूप मागे पडू शकते. त्यामुळे याचा इम्पोर्टन्स सुरुवातीपासूनच आणि ते स्ट्रिंग रिलेटेड गोष्टी आहेत. तसे घेतलेले आहे मी सगळे. एस-टी-आर, 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 एस-टी-आर. अंडरस्कोर चालतो, स्पेस नाही चालत. ठीक आहे. एवढ्या सगळ्या व्हेरिएबल्स तुम्ही एवढ्या सगळ्या फाइल्समध्ये तुम्ही यूज करताय. एखादा व्हेरिएबल कुठून कुठे काय कसं सगळं. आता बघा इथे पण इफ एल्स यूज झालेला आहे. आज आपण बघणार आहे इफ कंडिशन्स वगैरे काय. त्याचा इम्पोर्टन्स खूप आहे. राइट? सो त्यामुळे व्हेरिएबलचं नाव क्रिएट करताना खूप गोष्टी माहिती पाहिजे. हे कोणी सांगणार नाही तुम्हाला कारण त्यांना काय घेणं-देणं आहे. फक्त टॉपिकचं नाव व्हेरिएबल, व्हेरिएबल बनवून टाका. बट इट्स इम्पोर्टन्स टू नो प्रॉपरली व्हेरिएबलचे नाव लिहायचे. एरिया ऑफ सर्कल, एंटर रेडियस म्हणून इथे एआर वरून ते लक्षात आलं. आता कॅल्क्युलेशन कसं करणार आहे? पायची व्हॅल्यू ऑलरेडी स्टोअर केलेली आहे. नंतर आपण जाणार आहे आरला. आता स्क्वेअर म्हणजे आर इंटू आर. सिंपल. सेमिकोलॉन इथे नाहीच आहे. त्याच्यामुळे इथे लिहायची काही गरज नाहीये. प्रिंट तुम्ही इथे लिहिणार आहे. काय लिहिणार आहे? एरिया इक्वल टू एरिया. डबल कोटमध्ये काही पण लिहा. काहीच फरक पडत नाही. यू कॅन राइट एनीथिंग. आता डबल कोटमध्ये ॲज इट इज प्रिंट होईल.
व्हेरिएबलचं नाव काय? तुम्ही याला प्रोग्रामला रन करा. आधी हा रेडिस विचारेल 5, 78.5. इव्हन जर तुम्ही फ्लोट सुद्धा घेतलेला आहे इथे कारण डेटा टाइप आपला फ्लोट आहे. फ्लोट म्हणजे काय? डेसिमल 7.8 टाका, काही प्रॉब्लेम नाही कॅल्क्युलेट करू. ठीक आहे? लक्षात येतंय? इनपुट, आउटपुट आणि कॅल्क्युलेशन. बट आता बघायला गेलं तर आपण प्रोग्राम लिहू शकतो. सेव्ह करू शकतो, रन करू शकतो. युजरकडून इनपुट घेतले. पाहिजे ते फॉर्म्युले आपण अप्लाय करू शकतो आणि त्याला परत प्रिंट करू शकतो. झालं ना पाहिजे, है ना? बघायला गेलं तर आपण कुठलंही कॅल्क्युलेशन करून प्रिंट करू शकतो. मध्ये इफ एल्सला आणलं का? त्याचे नीड का बरं? इथून सुरुवात झाली पाहिजे, की काय गरज आहे? आता अझ्युम करा, की तुम्हाला एक प्रोग्राम मी लिहायला दिला. तुम्हाला फक्त एक वोटर आयडीचा प्रोग्राम करायचा आहे. तुम्हाला फक्त व्हॅलिडेट करायचं की हा अडल्ट आहे की चाइल्ड. ठीक आहे. तुम्हाला आता प्रोग्राम कुठपर्यंत येतं? तुम्हाला माहिती आहे की नवीन फाईल कसं करायचं? ठीक आहे. प्रोग्राम कसं सेव्ह करायचं? प्रोग्राममध्ये प्रिंट कसं करायचं? प्रोग्राममध्ये इनपुट कसं घ्यायचं? सगळं माहिती. प्रोग्रामचं नाव लिहितो मी एज व्हॅलिडेशन. वोटिंगचं एज व्हॅलिडेशन काय असतं? एज व्हॅलिडेशन. 18 एज गरजेचं असतं फॉर वोटिंग. आता तुम्हाला आतापर्यंत जी प्रोग्रामिंग येते, तुम्ही सगळ्यात अगोदर एक एज इनपुट करून घेणार युजरकडून. ठीक आहे, करून घ्या. इंट ऑफ इनपुट तुम्ही इथे लिहिणार एंटर एज, ENTR एंटर युअर एज. बरोबर. आता ह्या एज सोबत तुम्ही काय करू शकता? काहीतरी कॅल्क्युलेशन करू शकतात किंवा ह्या एजला पूर्णपणे प्रिंट करू शकता. पण आपल्याला हा छोटा आहे की मोठा आहे एज? म्हणजे वोट टाकू शकतो की एलिजिबल आहे की नाही हे चेक करायचं. मग आता फक्त जनरल प्रिंट करून चालणार आहे का? क्रॉस चेकिंग लागेल, कुठेतरी कंडिशनल लागेल. त्याच्यासाठी म्हणून प्रोग्रामिंगमध्ये काय आणलेलं आहे तुमचं इफ कंडिशन. ठीक आहे? पर्पज कळतंय? आणि एक लक्षात घ्या प्रोग्रामिंगमध्ये आपल्याला फक्त असं जनरल प्रोग्राम करत नाही जायचं. ठीक आहे? एक लर्निंगची स्ट्रॅटेजी असते, प्रोसेस असते. आता आम्हाला जर्मनचे काही क्लायंट आहेत. त्यांचे प्रोजेक्ट नवीन आले ना, ते त्याच्यानुसार आम्हाला ट्रेनिंग देतात. ठीक आहे. आता आम्हाला गो लँग्वेज शिकवलं जातं. तुम्ही ऐकलं नसेल अजून, पण एक मार्केटमध्ये लँग्वेज आलेली आहे. गो लँग्वेज स्टॅटिक एपीआय बनवण्यासाठी वापरलं जातं. आणि गो लँगमध्ये ते शिकवताना ना, ते खूप हळू शिकवतात, की धिस इज अ व्हेरिएबल. जसं आता मी तुम्हाला शिकवतोय. तिथून सुरुवात करा. कारण त्यांना वाटतं, की समोरचा एकदम लेव्हलला आणि आम्ही असे लँग्वेज ते आता शिकायला गेलं की 3 महिने ते शिकवतील आणि आम्हाला ते खूप बोर होतं. मी त्याला डायरेक्ट म्हणतो, "भाई हे नको सांगू आम्हाला. फक्त सांग, की याच्यामध्ये इनपुट कसं घेता, आउटपुट कसं घेता, याच्यामध्ये कंडिशन कसं लावलं." आणि बाकी प्रोग्रामिंग येतं. म्हणजे आम्ही 3 महिन्याचा कोर्स 15-20 दिवसात पूर्ण उरकून टाकला. त्यांच्या असाइनमेंट सगळे कंप्लीट केले. ते स्वतः हैराण म्हणे, "तुमने इतना फास्ट किया कैसे?" म्हणलं, "आम्हाला सगळं माहिती आहे. मी फक्त कंपेअर करतो." ते बाकीचे शिकत बसले हळू. म्हणजे तुम्हाला आयडिया माहिती पाहिजे, की कुठल्या गोष्टीचा काय पर्पज आहे. आणि त्यांनी आम्हाला क्रॉस चेक पण केले, की अझ्युम करो की ऐसा कंडिशनल प्रोग्राम करना है तो क्या करो? म्हणलं इफ ते करा इसमें क्या होता है? इफ की जगह ये यूज होता है, ये यूज करो. त्यांना पण म्हटलं, "अरे खरंच समजलंय." खरंच समजलं म्हणजे आम्हाला ऑलरेडी माहिती आहे याचा पर्पज आहे. फक्त कंपेअर करत होतो. जसं आपल्याला मराठी एक लँग्वेज येत असेल, तर आपण हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये इझिली कंपेअर करू शकतो. इंग्लिशमध्ये याला हे म्हणतात, मराठीचा अर्थ याचाच आहे. तसं म्हणून एक लँग्वेज येणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला पहिली लँग्वेज येत नाही, तुम्ही कंपेअर ठीक आहे? हां, तर मी इथे होतो. इथे ज्या पॉइंट्स दिलेले आहेत, ठीक आहे? या प्रत्येक पॉइंट्सचा आपल्याला अर्थ माहिती पाहिजे, की हे कशासाठी आणलंय? हे कशासाठी आणलंय? याची काय गरज आहे? त्याची एक्झाम. हे असताना सुद्धा लूप का बरं आणलंय? व्हाईल लूप का बरं आहे? मग हे का बरं आहे? ठीक आहे. त्यानंतर ब्रेक, कंटिन्यू, पासचा काय अर्थ आहे? त्यानंतर स्ट्रिंगचे फंक्शन्स का आणले गेले? स्लाईस फंक्शन मेथड कसे वर्क होतात? प्रत्येक गोष्टीचा अर्थ आहे. ॲक्चुअली बघायला गेले ना, एक तुमचा डेटा स्ट्रक्चर आहे. लिस्टनी सगळं काम होतं. सगळं काम होतं. तुम्ही डेटा ॲड करू शकता, अपडेट, डिलीट, डायनॅमिकली पूर्ण करू शकता. वर्किंग विथ लिस्ट, फंक्शन मेथड सगळं. लिस्ट असताना सुद्धा टपल आणलं. टपल असताना सुद्धा डिक्शनरी आणल्या. डिक्शनरी असताना सुद्धा फंक्शन आणलं. मग फरक काय आहे? त्या हिशोबाने तुम्हाला अभ्यास करायचा आणि त्या हिशोबाने तुम्ही समजून घ्यायचंय. तुमचं फक्त थिअरॉटिकल पण होईल, प्रॅक्टिकल पण एक्झाम पण होईल. पण पूर्ण अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे. म्हणजे माझा मेन मोटो हा आहे, की तुम्ही ॲट द एंड ऑफ द कोर्स तुमची अंडरस्टँडिंग ही पाहिजे. की अझ्युम करा, की तुमच्याकडे
म्हणजे क्लॅरिटी किती पाहिजे हे म्हणतोय. बेसिक तुम्हाला माहिती तुम्ही पायी चालू शकता. ठीक आहे. तुमच्याकडे बायसायकल पण आहे. तुमच्याकडे बाईक पण आहे. तुमच्याकडे कार पण आहे. बस पण आहे आणि एक एरोप्लेन. सगळ्यांचं काम काय? ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. मला तुमचं अंडरस्टँडिंग किती क्लिअर आहे? जर तुम्ही फक्त 100 मीटरवर जाणार असाल, तुम्ही कसं चालणार? पायी चालत. तुम्हाला 4-5 किलोमीटर जायचं आणि दोघंच जण आहे किंवा एकच जण आहे. तुम्ही बाईक यूज करणार, आहे ना? किंवा सायकल किंवा बाईक. तुम्हाला 8 5-6 लोकांना जायचं. तुम्ही काय प्रिफर कराल? 40-50 लोकं बस जाणार किंवा चालतं. सो ट्रेन कधी यूज करायचा, एरोप्लेन यूज करायचा. कशी अंडरस्टँडिंग आहे ना, की डिपेंड ऑन सिच्युएशन आपल्याला त्या गोष्टी वापरायच्या. आणि इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा आम्ही एवढंच एक्स्पेक्टेड असतं, की भाई याच्या अशी जर इव्हन तो आम्ही कोणाला हायर करत असेल, तर आमच्याकडे ऑलरेडी प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्टमध्ये अशी-अशी रिक्वायरमेंट आहे, अशी-अशी सिच्युएशन आहे. आम्हाला एक्स्पेक्टेड असतं, की हा जेव्हा प्रोजेक्टवर काम करेल, त्याला माहिती पाहिजे, की आता कुठली कन्सेप्ट इथे इम्प्लिमेंट नाहीतर तुम्हाला जायचंय 100 मीटर तरी तुम्ही बस घेऊन चालले. म्हणजे जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही. पण युजलेस आहे ना. कशाला? एक माणसासाठी बस घेऊन जाणं फुकट खर्चिक आहे. तसंच प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा असतं. तुम्हाला फक्त एक व्हेरिएबल स्टोअर करायचा आणि तुम्ही तिथे लिस्ट वापरताय. काहीच कामाचं नाही. ठीक आहे. मग याच्यात तुमचं फक्त मेमरी वेस्टेज होईल, तुमचा सॉफ्टवेअर स्लो होईल, तुमचा जो काय असतो फास्ट नाही चालणार. तो तुमचा ड्रॉबॅक. एवढी अंडरस्टँडिंग असली पाहिजे, की कुठली कन्सेप्ट कधी, काय, केव्हा, कसं वापरला पाहिजे. ठीक आहे. आता आपण इथे आलेलो आहे, इनपुट वगैरे आलोय. आता एक प्रॉब्लेम स्टेटमेंट जनरेट झालाय, की आपल्याला ते एज तर युजरकडून घेऊन टाकलं. याला कंडिशन लावायचं कसं? चेक कसं करायचं? चेक करण्यासाठी आपण पहिला स्टेटमेंट वापरतो दॅट इज इफ. ओके. इफ कीवर्ड तुम्ही सी, सी प्लस प्लस जावामध्ये कुठे ना कुठे केलं असेल. ठीक आहे. आता मी थोडंसं कंपेअर करतो सी, सीपीपी, जावा. ठीक आहे. इफ इज यूज्ड फॉर चेकिंग कंडिशन्स. इफ नंतर तुम्ही राउंड ब्रॅकेट देणार. इथे तुमची कंडिशन असेल. जी कंडिशन तुम्हाला चेक करायची. ठीक आहे. ही कंडिशन आयदर तुम्हाला व्हॅल्यू ट्रू देईल नाहीतर फॉल्स देणार. दोन्हीपैकी एक देणार. पण बाकीच्या प्रोग्रामिंगमध्ये होतं काय? जेव्हा तुम्ही इफ नंतर कंडिशन देता, तिथे ब्रॅकेट्स ओपनिंग एंड क्लोजिंग. इथे तुम्ही एल्स लिहिणार, इथे ओपनिंग एंड क्लोजिंग ब्रॅकेट. ठीक आहे. आत्ता खरं पायथॉन सुरुवात झालं. ठीक आहे. आतापर्यंत तुम्हाला काही वाटलं नाही, की स्ट्रेट वे चालू आहे. आता हे लक्षात. इफ कंडिशन नंतर ओपनिंग ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट इथे तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी लिहिता येतात. हे नॉर्मल प्रोग्राम. सी, सी जावा. आपण करतो कशात प्रोग्रामिंग? पायथॉन. पायथॉनमध्ये सुद्धा इफ प्रोग्राम इफच आहे. इथे सुद्धा ब्रॅकेट आहे. इथे सुद्धा कंडिशन आहे. फरक एवढा आहे, की पायथॉनमध्ये नो ओपनिंग ब्रॅकेट्स, नो क्लोजिंग ब्रॅकेट्स. ठीक आहे. ओपनिंग एंड क्लोजिंग ब्रॅकेट तिथे नसतो. तिथे असतो तुमचा डबल कोलन. ठीक आहे. आणि याच्यानंतर जेव्हा तुम्ही एंटर देणार आहे, इथे कर्सर सेट होईल. आणि तुम्हाला ह्या कर्सरच्याच अकॉर्डिंगली काम करायचं. तुम्ही जर म्हटलं, की मला कर्सर डिस्टर्ब करायचं. तुम्हाला एक एरर येणार आहे. त्या एररचं नाव आहे इंटेंडेड ब्लॉक. ठीक आहे. इंटेंडेड ब्लॉक. आपण हे सगळं प्रॅक्टिकली बघणार आहे. आणि तो एरर पण जनरेट करून बघू. ठीक आहे. कधी येतो काय? एक डिफरन्स लक्षात येतं, की इथे ओपनिंग एंड क्लोजिंग ब्रॅकेट नाहीये. इन्स्टेड ऑफ दॅट इथे आहे तुमचं कोलन. आणि कोलनच्या नंतर जेव्हा तुम्ही एंटर देणार, इथे कर्सर सेट होईल. तुम्हाला त्या कर्सर लाईनमध्येच प्रोग्राम. ठीक आहे. आणि एल सुद्धा तुम्ही एक्झॅक्टली त्याच्या खाली लिहिणार. एवढं लक्षात येतं? ठीक आहे. इफ जो आहे तो कंडिशन चेकसाठी यूज केला जातो. ट्रू असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल, नाहीतर हा ब्लॉक एक्झिक्यूट. बेसिक. आता आपण एक युजरकडून एज घेऊन टाकलेला आहे. त्या एजला चेक करायचंय, की तू 18 वर्षाचा आहे की नाही. तो 18 वर्षाचा असेल, वेलकम टू वोटिंग किंवा आपण एक मेसेज देणार, यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. सिंपल प्रोग्राम आहे. ही लाईन समजली आहे. या लाईनचा अर्थ काय आहे? युजरकडून एक इनपुट केलं. इनपुट कुठे स्टोअर केलं आपण? ए मध्ये. आता आपल्याला क्रॉस चेक करायचंय, की बाबा तुझं 18 वर्ष पूर्ण आहे की नाही मला चेक करू दे. असेल तर तू वोटिंगला जा, नाहीतर नाही पण सिंपल. मग इथे आपण लिहिणार इफ.
याच्यामध्ये कंडिशन काय असेल? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18. इक्वल पण चालतं ना. ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये एज येणार आहे. आपण इथे चेक करू. तू 18 आहे किंवा 18 पेक्षा मोठा. इथे असं नाही चालत. जसं आता मी बोललो, इन्स्टेड ऑफ दॅट इथे आपल्याला काय द्यावं लागेल? कोलन. कोलन नंतर जेव्हा तुम्ही इथे एंटर प्रेस करणार, कर्सर सेट झालेलं दिसतंय. त्याचा अर्थ तुम्ही त्या ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेटच्या मध्ये आहे. तुम्ही जर याला असं डिस्टर्ब केलं, की संपलं तुमचं एरर यायला सुरुवात. ठीक आहे. आणि सगळ्या स्टुडंटमध्ये प्रॅक्टिकल करताना तुम्ही जर एरर बघितलं ना, तर हेच एरर असतात. इंटेंडेड ब्लॉक, प्रोग्राम नॉट फाउंड, मॉड्यूल नॉट फाउंड. कारण त्याची बेसिक अंडरस्टँडिंग त्यांना माहीत नाही, की जेव्हा कोलन नंतर एंटर देणार आहे कर्सर सेट तुम्हाला ते इथेच लिहिणं आहे. ठीक आहे. इथे तुम्ही लिहिणार वेलकम टू ओ. WLCOME वेलकम टू ओके. जे पण म्हणा. सही आहे. जर तुमचं नसेल आणि अजून एक गोष्ट इथे ना मी अजून एक गोष्ट प्रिंट करतो. बेसिकली डिबगिंग करण्यासाठी मी इथे लिहितो नॉर्मल फ्लो 1. जोपर्यंत मी ह्या सेम लाईनमध्ये आहे, त्याचा अर्थ काय? मी त्या कंडिशनमध्येच आहे. जसा मी याच्या बाहेर गेलो, मी त्या इफच्या कंडिशनच्या बाहेर आले, म्हणजे त्या ब्रॅकेटच्या बाहेर आहे. याचा अर्थ असा होतो. ठीक आहे? सिंपल याला समजून घ्या. एवढं जरी समजलं तरी खूप आहे. खूप इम्पोर्टंट आहे. कारण इथून पुढे सगळ्या अशाच गोष्टी असणार आहेत. हे समजतंय युजरकडून इनपुट घेतोय. आता आपलं फक्त प्रोग्राम आहे, की तो एज 18 आहे की नाही ते चेक करायचं आहे. चेकिंगसाठी आपल्याकडे इफ कंडिशन आहे. त्याच्यामध्ये कंडिशन दिली आपण 18 वर्ष आहे की नाही. असेल तर ह्या गोष्टी प्रिंट कर. नसेल तर ELSC एल्स पार्ट इथे पण कोलन देणार आणि इथे आपण प्रिंट करणार इनव्हॅलिड एज म्हणून. ठीक आहे. इनव्हॅलिड एज. आता जोपर्यंत मी ह्या लाईनीमध्ये आहे, इथे जाणार, इथे येणार. नॉर्मल फ्लो. प्रोग्राम लक्षात येतोय. काय करतो आपण? एक इनपुट घेतोय युजरकडून, त्याला चेक करतोय तुझं वर्ष 18 आहे की नाही. 18 असेल तर ह्या गोष्टी प्रिंट कर, नसेल तर ह्या गोष्टी प्रिंट. ठीक आहे. एक फर्स्ट सिनॅरिओ मी रन करतो. लक्षात घ्या इथे. इथे जाऊ आपण. पुढे गेलो. एंटर युअर एज. आता मी एज एंटर करतो सपोज 21. हा फ्लो कसा लक्षात घ्या. इथून कसा वर्क होणार. एंटर युअर एज हा मेसेज पहिल्या लाईनला डिस्प्ले झाला. आपण एज काय एंटर केली आता सध्या 21. हा 21 म्हणजे ए 21 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18. काय होईल हा? ट्रू होऊन जाईल. ट्रू आला म्हणजे हा मध्ये एंटर करेल. पहिली लाईन एक्झिक्यूट, दुसरी लाईन एक्झिक्यूट, तिसरी लाईन एक्झिक्यूट, चौथी लाईन. इथून पुढे काय आहे का परत? काही नाही. ठीक आहे. म्हणजे आउटपुटमध्ये आपल्याला काय येईल आता? वेलकम टू वोटिंग, नॉर्मल फ्लो 1, 2 अँड 3. ठीक आहे. याला मी जर आता रन केलं परत इथे एंटर. समजतंय? आता परत एक सिनारिओ रन करतोय मी. लक्षात घ्या. सगळे सिनारिओ आपल्याला चेक करायचे. कुठे डाऊट आला तर विचारा. काही प्रॉब्लेम नाही. तोच एक मोठा प्रॉब्लेम आहे, की कळतच नाही की याला नेमकं क्लोज कुठे करायचं. क्लोज झाला म्हणजे जर आपण इथून बाहेर आलो, म्हणजे क्लोज. ठीक आहे. ते पण फिल्टर लावून दाखवतो. कळेल तुम्हाला, की क्लोज कधी होतं आणि हे कधी होतं. आता सेकंड सिनारिओ हे बघा. ह्याला समजणं खूप गरजेचं आहे. हे आलं तर तुम्हाला ते पायथन पुढे ह्याच्या पलीकडे काही नाही अजून एक हे पण गोष्ट सांगतो. इंटेंडेडच हा एकमेव तो ट्रिकी पॉइंट वाटतो. पण याच्यानंतर जास्त काही अवघड नाही. आता मी एज टाकतो 40. आता काय होईल? सगळ्यात अगोदर काय होणार आहे? तुमचं क्रॉस चेक होईल. इथे जाईल तुमचा हा एज. 14 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18. फॉल्स. म्हणजे तो इथे येणारच नाही. तो डायरेक्टली जंप करेल एल्स पार्टला. इनव्हॅलिड एज आणि नॉर्मल फ्लो 4 ह्याच गोष्टी देणार आहे. याला बघा एंटर करून इन्व्हॅलिड एज नॉर्मल. इथपर्यंत लक्षात आलं. आता थोडंसं ट्विस्ट करतो मी. इथे आलो मी. त्या ब्रॅकेटचा क्रमांक बघू. मी काय करतो इथे इथे मी एक प्रिंट करतो PRINT प्रिंट.
नॉर्मल फ्लो 5 करू. ठीक आहे. फक्त एक चेंज केलाय. बट हा फ्लो जो आहे नॉर्मल फ्लो, तो एल्सच्या बाहेर आहे. म्हणजे याचा इफ एल्सशी काहीच संबंध नाही. थोडं लक्ष द्या. आता मी रन करतो प्रोग्राम्स आणि एज जो आहे सपोज 22 आता काय येईल आउटपुट? म्हणजे पूर्ण आउटपुट सांगा ना. हां. 1, 2 आणि 5 पण होईल. करेक्ट? एक्झॅक्टली. कारण 5 पण होणार आहे त्याचं काही घेणं-देणं नाही. ठीक आहे. 4 का बरं नाही झालं? कारण तो एल्सच्या ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेटमध्येच आहे. ठीक आहे. पहिलं आलं. आता परत एकदा रन करतो. दुसऱ्यांदा आउटपुट सांगा. आता जर मी एज लिहिला सपोज 11. आता काय आउटपुट? व्यवस्थित सांगा, घाई नाही करायची. इनव्हॅलिड एज 5 पण येईल आणि 5 तो बाहेरच. तो तर असाही होणार आहे. लक्षात येतंय? ब्रॅकेट्सचा अर्थ लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही ह्या कर्सर लाईनमध्ये आहे, त्याचा अर्थ तुम्ही बाय डिफॉल्ट जर बघायला गेलं, की त्या बॅकग्राऊंडला ज्या गोष्टी आहेत, त्या ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट्स. म्हणजे तुमचा ब्रॅकेट जो आहे, असा इथे क्लोज झाले ओपन झालेला आणि इथे क्लोज झालेला. ठीक आहे? त्यानंतर हा पार्ट. हिडनमध्ये असतात त्या गोष्टी. आणि तुम्हाला जर वाटलं, की मी माझ्यानुसार कोड ॲडजस्ट करू, जे की तुम्ही बाकी प्रोग्रामिंगमध्ये इझिली करू शकतात. पण इथे तसं पॉसिबल नाहीये. इथे तर डायरेक्ट म्हणेल, नाही चालणार. ठीक आहे. इधर का बॉस में हूँ असा त्याचा अर्थ. तुम्ही जर वाटलं, की याला मी इथे असं ॲडजस्ट करून घेऊ. काय फरक? कोणी बघत नाही. कोणी बघत नाही याचा अर्थ असा नाही, की त्याचं मागे कोण पाहिजे. आता तुम्ही जर रन करायला गेले, तुम्हाला काय येईल इथे? एरर येणार. एरर काय तो इंटेंडेड. जेव्हा पण तुम्हाला हा ब्लॉक दिसला, इव्हन जो एक्झाममध्ये पण येऊ शकतो, की व्हॉट इस अ इंटेंडेड ब्लॉक किंवा हा एरर कधी येतो. अशा काही गोष्टी आहे, जे तुम्हाला बुकमध्ये किंवा इथे दिसणार नाही. पण जो माणूस प्रॅक्टिकली प्रोग्राम करतोय, त्याला थिअरॉटिकली कधीच हार्ड जातं. कारण एक्झाममध्ये ह्याच गोष्टी विचारलेल्या असतात घुमून फिरून. ठीक आहे. इंटेंडेड ब्लॉक्स. आता इंटेंडेड ब्लॉकचा एरर काढायचा आहे. तुम्हाला स्पेस द्यावा लागेल. तुम्ही इथे गेले, एक स्पेस दिला. ठीक आहे. रन केलं. अजून पण येतंय. तुम्ही नंतर परत जाणार इथे. अजून एक स्पेस दिला. सेव्ह केलं, रन केलं. अजून पण एरर येतोय. ठीक आहे. 2 स्पेस झाले आपले, मोजत राहा. परत दिला तुम्ही तिसरा. आता रन केलं. अजून पण एरर आहे. आता तुम्ही चौथा स्पेस दिला इथे. आता run. म्हणजे किती स्पेस दिल्यावर रन होतो? 4. ठीक आहे. हे 4 स्पेस लक्षात राहतील का पण? आहे ना? शिकायचं. त्याच्यापेक्षा सिंपल हा इंटेंडेडचा जो स्पेस आहे तो एक सिंगल टॅबचा स्पेस. एक टॅब द्यायचा तो ऑटो कर्सर सेट होतो. जर खूप मोठा प्रोग्राम होत असेल, तुम्हाला कळत नाही की कुठे किती काय स्पेस द्यायचं. एक सिंगल एक टॅबचा स्पेस द्यायचा. ठीक आहे? इथं सिंगल टॅब और 4 टाइम्स स्पेस. परमनंट लिहून टाकतो आणि हे टेम्पररी होतं. सिंगल टॅबचा एक हे असतो. सिंगल टॅब और 1 टॅब लक्षात येऊन जाईल. ओके. और 4 टाइम्स स्पेस बार एवढ्या गोष्टी लिहाव्या. लक्षात येतंय? इफ एल्स आता मी तुम्हाला एक प्रोग्राम विचारतो तुम्ही सांगायचंय मी फक्त टाइप करणार आहे. ठीक आहे. मी नाही करणार ते. आता मला एक असा प्रोग्राम सांगा, की मला एक युजरकडून एक नंबर इनपुट घ्यायचा आहे. तो चेक करायचा आहे, की तो नंबर इव्हन आहे की ऑड. ठीक आहे. इव्हन ऑडचं लॉजिक माहिती आहे? आठवतंय? डिव्हिजन आणि मॉडमध्ये फरक आहे. तुम्हाला माहिती आहे का? चला. हे बघा सिंपलचा तो आधी मला सांगा इव्हन नंबर म्हणजे काय आणि ऑड नंबर म्हणजे काय? मला हा सांगा 3 हा काय? ऑड आहे आणि 7, 6 हे कशावरून ठरवतायत? असं काय गोष्टी? 2 नी डिव्हाईड म्हणजे 2 नी जर डिव्हाईड केलं तर उरलं काय पाहिजे? रिमाइंडर 0 ठीक आहे. बट सीन असा आहे, की आपल्या कोडिंगमध्ये 2 सिम्बॉल आहेत. एक आहे तुमचा डिव्हाइडचा, एक आहे तुमचा मॉड. पर्सेंटेजमध्ये त्याला मॉड म्हणतात. मॉड असं नाव एम-ओ-डी ठीक आहे. जेव्हा तुम्ही 3 ने डिव्हाईड करशाल
किंवा इथे 3 ने डिव्हाईड कर 2 ने डिव्हाईड करसाल. याचा आन्सर काय येईल? 3 येणार आहे. कितीने डिव्हाईड झाला हा तुमचा डिव्हिजनचा आन्सर देतो. पण तुम्ही जर 6 मॉड 2 केलं, रिमाइंडर किती उरलं? हा आन्सर. आपल्याला हेच वापरायचं. ठीक आहे. लॉजिक तर सांगितलं मी, की तुम्हाला जो पण एक नंबर घ्यायचा त्याला मॉड 2 करायचा आहे, तर इक्वल टू 0 चेक करायचं. असेल तर इव्हन नाही तर ऑड. लॉजिक समजलंय? आता प्रोग्राम सांगा. मी फक्त टाइप करेल हां, तुम्ही सांगायचं. मला प्रोग्राम करायचं काय एक फक्त मी हेडिंग देतो. तुम्ही सांगा जसं सांगाल तसं टाइप करायचं. तसं बोटांना सवय नाही चुकीचं टाइप करायची, पण तरी करावं लागतं. चेक इव्हन ऑर ऑड नंबर. CHE चेक इव्हन ऑर ऑड नंबर. ठीक आहे? सांगा. सगळ्यात अगोदर काय करावं लागेल तुम्हाला? एक नंबर लागेल. मग त्यासाठी एक व्हेरिएबल वापरा. सपोज n नावाचं व्हेरिएबल. हां. नंतर नंबर टाइप लागणार आहे म्हणून त्याच्यानंतर इनपुट करणार तुम्ही आणि एक मेसेज देणार. एंटर अ नंबर. परफेक्ट. ENTER एंटर अ नंबर. तुमच्याकडे एक नंबर येऊन गेला. ठीक आहे. आता तो नंबर चेक करायचा आहे की इव्हन आहे की ऑड आहे. काय करणार इथे? इफ कंडिशन फॉर क्रॉस चेकसाठी कंडिशनसाठी आपल्याकडे इफ कीवर्ड आहे. रिझर्व्ह कीवर्ड. ठीक आहे. इफ काय करणार इथे? कंडिशन तुमची काय? एन टाकणार इथे मॉड टाका. 2 इक्वल टू 0. तर हा असेल तर याच्या पुढे कोलन नंतर एंटर देणार. ठीक आहे. इथे मी लिहिणार प्रिंट जे पण आहे इव्हन नंबर लिहून टाका. इव्हन नंबर. ठीक आहे. त्यानंतर काय करू? एल्स कुठे लिहू? जर मी इथेच एल्स लिहिला तर चालेल? नाही चालणार? परत विचार करून सांगा. चालेल हा? चलेगा नहीं चलेगा? चालेल? नाही चालणार हा. इथे इनव्हॅलिड सिंटॅक्स. असं काही नाहीये. तो चुकीचा गैरसमज आहे. ठीक आहे. ऑरेंज आला म्हणजे खाली. पण एक लक्षात घ्या, एल्स हा एक्झॅक्टली याच्या अगेन्स्ट आणि एल्स इव्हन हे नॉर्मल प्रोग्रामिंग असतं ना चाललं जातं. रन होऊन गेलं असतं. काही प्रॉब्लेम नसतात. फक्त आपल्या पायथन सोबत ही गोष्ट आहे आणि तो हाच प्रॉब्लेम आहे इंटेंडेशनचा. इथेच मुलं एवढं घोळ करतात आणि त्यांना वाटतं पायथन लय अवघड. याच्या पलीकडे पायथन नाहीये. इथे फक्त इंटेंडेशनचा एक अडथळा आहे. तो जर तुम्ही पार केला आता बघा, आता जर सुद्धा मी रन केला ना तरी एरर येईल. आता नाही येणार. एल्स पार्ट बरोबर लिहिलंय का? नाही लिहिलंय. ठीक आहे. आता चेक करा. मी 7 नंबर टाकला. झाला रन? बरोबर दिलंय का आपण इंटेंडेशन वगैरे? थांबा 2 टॅब पण चालतं. हे आता नवीन इन्व्हेन्शन माझ्यासाठी. ठीक आहे. म्हणजे असं पण काही केलं आहे का? जनरली आपल्या आता सध्या आणि ते करेक्ट आहे. पण हे आता रन का झालं हा मोठा प्रश्न आहे. जनरली आपण जर इथे एंटर दिला, कर्सर इथे सेट होतंय. आता मी हा कर्सर वगैरे काही सेट नाही केला. आता जरी रन करतो, तरी होतोय. क्या बात है! ऑड बरोबर आहे. एल्स पार्ट पण वर्क होतंय. एक नवीन गोष्ट इथे शिकायला भेटतीये. आता रन केलं तर ऑब्व्हियसली हा प्रॉब्लेम देईल. ठीक आहे. मी इथे आता एक टॅब देऊन बघतो. ऑब्व्हियसली हा रन होईल. ठीक आहे. नवीन काही अपडेट येत बघणे गरजेचं आहे. तर मी 2 टॅब देतो. ओके. म्हणजे सिंगल टॅब द्या, 2 टॅब द्या हे चालतं. पण तुम्हाला अटॅच नाही पाहिजे. विथआऊट टॅब वाले नाही आहेत. तुम्हाला शिकवता-शिकवता एक मला नवीन गोष्ट कळाली. ठीक आहे. मिनिमम 1 टॅब लागतो. ठीक आहे. पण आपण आता अजून एक झोल करू. आपण एक 2 टॅब पण देऊन आधी स्पेस पण देऊन टाकू. ठीक आहे. आता म्हणजे एक टॅब नंतर कितीही गोष्टी द्या तुम्ही ते चालतं. ठीक आहे. हे हे कोणालाच माहीत नाही. हे पूर्ण नवीन आहे. मी आता YouTubeला पण टाकेल, की ऐसा भी कुछ चीज होती है Python में. ठीक आहे. ठीक आहे. पण एक लक्षात घेतलंय का तुम्ही तुम्ही आता 2 स्पेस दिले. आता हा एक नवीन इश्यू आहे. बरं प्रोग्राम बरोबर लिहितोय ना आपण?
का त्याला सवय झाली. नाही, नाही तसा काही प्रॉब्लेम नाही. असं काहीच नाही हां. इथे शिफ्ट केलं तो स्टँडर्ड हाच आहे, की तुम्हाला इथे शिफ्ट करणं आहे. फक्त प्रश्न हा आहे, 1 मिनिट तो पण चेक करून घे. मी इथे अजून एक टॅब देतो. ठीक आहे. इथे एक्सेप्टेड होते. आता फक्त अजून एक लाईन चेक करू, की एक स्पेस पण चालतो की सिंगल टॅबच पाहिजे? ठीक आहे. ऑब्व्हियसली हा एक एरर देणार आहे. ठीक आहे. प्रत्येक सिनारिओ माहीत पाहिजे, काही पण नवीन गोष्ट असेल तर. मी इथे एकच स्पेस देतो आता. हे जर एक्सेप्ट झालं तर समजून घ्यायचं ओके, सीन आहे. लक्षात घ्या. आता तो मागचा एरर का होतोय आणि आता एरर का होतोय? एक नवीन पॉइंट मी पण फ्रेश आहे. टीचर लोकांना पण माहीत नसेल. मी पण सुद्धा कधी केलं नाही सांगतो का. ठीक आहे. आता जनरली होतं काय, हे डिपेंड आपल्याला मगाशी 4 स्पेस द्यावा लागले. का बरं माहिती कारण याच्या नंतरचे जे स्टेटमेंट होते ना, ते सगळे या स्पेसने होते. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की हा कर्सर म्हणजे तुम्ही सगळे एकाच लाईनीत पाहिजे. ठीक आहे. तो लक्षात येतंय? आता सपोज मी इथे लिहिलं एंटर नंबर नंतर एक स्पेस दिला. ठीक आहे. आणि दुसरा प्रोग्राममध्ये मी पी-आर-आय एंट्री प्रिंट हे पण चेक करू आता. समथिंग इथे मी 2 स्पेस देतोय. लक्षात येतं? हा प्रॉब्लेम. इंटेंडेड ब्लॉकचा अर्थ असा आहे, की ऑब्व्हियसली तुम्हाला तो डिफॉल्ट कर्सर सेट करून देतो. डिफॉल्ट कर्सर सेटचा टॅब 1 टॅबचा किंवा 4 स्पेसचा आहे. तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता, बट ॲट लीस्ट 1 स्पेस पाहिजे आणि त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी पाहिजे. 2 लक्षात येतंय? सिनारिओ काय आहे इंटेंडेडचा? तुम्ही आयदर सिंगल स्पेस द्या किंवा डबल स्पेस द्या. तुमच्या सगळ्या गोष्टी एका लाईनीत पाहिजे. तुम्ही इथे असे ॲडजस्ट नाही करू शकत. ओके. डिफॉल्ट 1 टॅबचा स्पेस आहे. पण तुम्ही कमी पण करू शकता. पण ते सगळे इक्वल करायला पाहिजे. हे नवीन इव्हन तुम्ही असं पण करू शकत नाही. हा पण प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, चलो कोई प्रॉब्लेम नाही. हे लक्षात येतंय? सिंगल स्पेस और डबल स्पेस पण सगळ्या गोष्टी आहे. एवढ्या 17 गोष्टी लक्षात राखण्यापेक्षा एक टॅबचं लक्षात ठेवा. त्याने प्रोग्राम प्रॉपरली तुम्ही सगळं टॅब बेस राहील आणि छोटं मॉड्युलर पण दिसेल. पण असं कधी रन होतंय तर आपण चेक केलं आणि व्हॅलिडेट केलं आणि आलं. ठीक आहे. शिकता-शिकता खूप साऱ्या गोष्टी शिकून जातो. ठीक आहे. ऑड नंबर, इव्हन नंबर ठीक आहे. आपण टॅब बेसच जाऊया. कन्फ्युजन ठेवायचं. राइट? इव्हन नंबर, ऑड नंबर लॉजिक सही आहे. नंबर चेक केला 8, इव्हन नंबर 7 केला 7. लक्षात आलं इव्हन ऑड नंबरचा प्रोग्राम्स? इफ एल्स कसं चेक करायचं लक्षात येतंय? इफ कंडिशन्स, एल्स इफ एल्सचा प्रोग्राम आला किंवा एक्झाममध्ये विचारलं तर लिहिता येईल. ठीक आहे. कुठलाही फक्त इनपुट घ्यायचं, कंडिशन लावायचं, दिस. इंटेंडेशनच्या पेपरमध्ये पण थोडंसं लक्षात ठेवा. स्पेस वगैरे तर चेक करणार नाही. जनरली पेपरमध्येच दिलंय. पण एवढा मोठा अंतर नका ठेवू. तुम्हाला ते कळालं नाही. काही-काही एक्झामिनर खूप स्ट्रिक्ट असतात. ते डायरेक्ट म्हणतील, हे चुकीचं आहे. ठीक आहे. बंद कर. ठीक आहे. हां, याच्यावरून एक सीन आठवला होता. मी माझ्याकडे खूप किस्से आहे. मी टी-वायला असताना आम्हाला पी-एच-पी नावाचा एक सब्जेक्ट होता. तो 40 होता. तर आमच्या क्लासरूममध्ये 60 मुलं होते. त्याच्यापैकी 42 मुलं फेल झाले. ठीक आहे. आणि मला 40 आउट ऑफ 36 मार्क्स होते. तर सरांनी मी जे एक्झाममध्ये आन्सर लिहिले होते ना, ते प्रोग्राम लॅपटॉपवर टेप केले होते बाकायदा. खरंच तुला एवढे मार्क्स द्यायचे का? प्रोग्राम जे लिहिले ते सगळे प्रोग्राम रन होत होते. ठीक आहे. तेव्हा जाऊन त्यांनी मला 36 दिले. म्हणजे तर सर एवढे स्ट्रिक्टली चेक करत होते. काही-काही डायरेक्ट नेक्स्ट लेव्हलला असतात. ठीक आहे. त्यांच्या नादी नाही लागू शकत. म्हणून आपले पेपर बरोबर लिहायचे. कोणाचा भरोसा राहायचा. ठीक है, इफ एल्स फर्स्ट पॉइंट क्लियर है? इधर ध्यान, इधर. इफ एल्स ठीक आहे. सेकंड एक पॉइंट बघू आता आपण कुठला आहे? नेस्टेड एल्स ठीक आहे. नेस्टेड एल्स अर्थ काय? मल्टिपल एल्स ठीक आहे. असा कुठला सिनारिओ तुम्हाला आठवतोय तिथं आपल्याला खूप सारे कंडिशन चेक करावं लागतं. कुठलं एक्झाम्पल आठवतंय? हां? कार घेताना पण ठीक आहे, एवढं कॉम्प्लेक्स पण जायचं एक्झाम पुढे पण फोर्स करायचं. रिझल्ट सिस्टमचं घेऊ आपण. स्टुडंट रिझल्ट सिस्टम. ठीक आहे. ग्रेड्स डिपेंड असतं बघा तुम्हाला. जेवढे ग्रेड्स भेटले म्हणजे जेवढे मार्क्स आहे त्याच्यानुसार तुम्हाला ग्रेड सिस्टम्स असतं. ठीक आहे. त्याच्या आधी आपल्याला एक छोटंसं एक ॲप्लिकेशनच बनवावं लागेल स्टुडंट रिझल्ट सिस्टमचं आणि असे काही एक्झाम्पल ना प्रिपेअर करून ठेवायचे आणि ते एक्झाममध्ये बिनधास्त लिहायचे. जसे ते त्यांनी दिलेलं असतं, की गिव्ह द एक्झाम्पल ऑफ द नेस्टेड एल्स इफ डेमो.
तर तिथे कोणता एक्झाम लिहिणार, एक्झाम्पल तुमच्यावर डिपेंड असतं. त्याच्यामध्ये त्यांचा सिंटॅक्स यूज झाला पाहिजे, हा त्यांचा मेन मोटो असतो. तर आपण एक नेस्टेड एल्स इफचा प्रोग्राम बघू अँड विल स्टॉप नाऊ. सो स्टुडंट रिझल्ट सिस्टमचा आपण प्रोग्राम करणार आहे. म्हणजे आपण बेसिकली काय करू, 5 सब्जेक्ट घेऊ युजरकडून, ठीक आहे? आणि त्याचं टोटल कॅल्क्युलेट करू, पर्सेंटेज कॅल्क्युलेट करू. बेस्ड ऑन पर्सेंटेज आपण त्यांना काय प्रिंट करू, ग्रेड. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, स्टुडंट रिझल्ट सिस्टम बनवायचं एक्झाम्पल. हे एक्झाम्पल तुम्ही खूप ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे. सगळ्या गोष्टी इथे कव्हर होतात. स्टुडंट रिझल्ट सिस्टम 5 सब्जेक्ट लागणार. आता मी फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री, बायो असं काहीच करत नाही. सिंपल S1, S2, S3. ठीक आहे. मला की ते करायला पाहिजे, बट आता नाही, गरज नाही. खूप करून गेलं तर मी आता करत नाही करण्याची. पण तुम्ही लिहू शकता. तुम्हाला लक्षात येईल. इंट ऑफ डायरेक्ट काय लावायला लागेल आता ऐकलं ना? इनपुट. आता परत सगळ्या गोष्टी रिवाज होत्या. 5 सब्जेक्ट घ्यायचे. तर मी इथे घेणार एंटर ENTER. EN. एंटर नंबर सब्जेक्ट. सब्जेक्ट 1 मार्क्स. मी 1 असं लिहितो मी. ती एवढी ऑप्टिमायझेशनची सवय ना बोटाला. मी आता माहिती मी जर 1 लिहिलं ना, तर मला 2, 3 ची स्पेलिंग लिहित बसावं लागतं. ठीक आहे. ते जास्त टाईम घेऊ शकतं ना. त्याच्यापेक्षा मी इथं 1 लिहिलं. आणि नेक्स्ट आता मी काय करणार, डायरेक्ट कॉपी पेस्ट. स्पेस कॉपी झालं वाटतं. 1, 2, 3, 4, 5 सब्जेक्ट. ठीक आहे. इथे 1, 2, 3 लिहिलं असतं तर मला किती अवघड झालं असतं. 3, 4, 5. सब्जेक्ट पण आपण घेणार आहे 1, 2, 3, 4. टोटल कॅल्क्युलेट करायची. कसं करणार? टोटल कशी कॅल्क्युलेट करणार? एक व्हेरिएबल घ्यावं लागेल. टोटल नावाचं व्हेरिएबल घेतलं. S1 प्लस, S2 प्लस, S3 प्लस, S4 प्लस, S5. टोटल भेटून गेला. S5 करा. पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट करणार? ते खूप मुलं ते डिव्हाइड बाय 100 आणि मल्टिप्लाय बाय 100 करतात. असं काहीच भानगडीत करायचं नाही. सिंपल करायचं आहे. टोटल डिव्हाइडेड बाय नंबर ऑफ सब्जेक्ट. ठीक आहे. P नावाचं व्हेरिएबल घेतो. टोटल डिव्हाइडेड बाय नंबर ऑफ सब्जेक्ट 5. सिंपल. त्याला प्रिंट करा. प्रिंट काय करणार तुम्ही? टोटल मार्क्स आणि पर्सेंट. इथपर्यंत बेसिक कॅल्क्युलेशन आहे. काहीच कंडिशनची वगैरे गरज नाहीये. सो पण आपण इथे गेलो. TO, TO, TOTAL. टोटल मार्क्स कोलन इक्वल टू कॉमा TTL. सही आहे. दुसरं आपण घेणार आहे प्रिंट पर्सेंटेज. इथे जाणार PRINT प्रिंट. सपोज मी लिहितोय तर पर्सेंटेज PRCENTAGE पर्सेंटेज कोलन इक्वल टू कॉमा P करून टाका. सही आहे. चला याला रन करून बघा. सब्जेक्ट पण काय राहिलं सांगा बरं, एरर काय सांगा. दिसतंय एरर आहे. समोरच आहे. तुम्हाला दिसणार आहे की नाही ब्रॅकेट कंप्लीट करायचं. ठीक आहे. ठीक आहे. कॉपी पेस्टचा हा प्रॉब्लेम पण होतो कधी-कधी. पहिलाच चेक करून घेतला असतं, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम. राइट? सब्जेक्ट 1 मार्क्स. सो थोडं-थोडं टाकू. 78, 75, 75, 76. याच्यावरून पण एक स्टोरी आहे. पण ठीक आहे. चला सांगून देतो तुम्हाला स्टोरी. परत काय राहून जाईल ते ना सांगायची. सांगा मला सब्जेक्टचे मग 100 पैकी मार्क्स किती टाकू? 88 का? बरं. तू सांग. 70? खरंच? तू सांग. 100 पैकी मार्क्स सांगायचे. सांग. 89. मी टाकतो 99. याच्यावरची गोष्ट आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहीत नसेल. पर्सेंटेज 83 आलं परफेक्ट. थोडीशी गोष्ट अशी आहे की ते सांगत राहतात. मी पण जेव्हा 8वी, 9वी, 10वी ला होतो ना, ते मोटिव्हेशनल स्पीकर यायचे. 10वी ला असताना ते सांगायचे, की "सांग तुला किती पर्सेंटेज पडतील?" तो त्याच्या हिशोबाने सांगायचा, की सर 60, 70. म्हणजे त्याच्यावरून त्यांनी एक स्टोरी सांगितली होती. स्टोरी अशी आहे
की एक माणूस असं रस्त्याने चालत असतो. त्याला एक गरीब माणूस ना असं बसून 2-3 दिवसाचा उपवासी असतो बिचारा. तो ना खायची ॲक्टिंग करत असतो, ईटिंगची. हातात काही नाहीये त्याच्या. तो काय करतोय फक्त इमॅजिनेशन, की ॲक्टिंग, की काहीतरी खातोय. खायला ॲक्चुअली काही नाहीये. तो फक्त इमॅजिन करतोय, की मी काहीतरी खातोय. मग त्या माणसाला राहून राहत नाही. तो म्हणतो, "भाई तू करतो काय?" तो म्हणतोय, "साहेब मी 2-3 दिवसापासून उपाशी आहे आणि मी एक गरीब माणूस आहे. मला काही खायला नाही म्हणून खायची ॲक्टिंग करतो." त्याला मोठा प्रश्न पडतो, "तू खायची ॲक्टिंग करतोय? तू खातो काय?" तो म्हणतो, "काय गरीब माणूस काय खाणार आहे? मी चटणीच भाकर खातोय." आता याच्यावरून सीन असा आहे, की जर तो माणूस इमॅजिनच करतोय, त्याला कुठले पैसे खर्चही करायचे नाही. तर चांगला विचार करणं, मी बर्गर खातोय, पिझ्झा खातोय, काहीतरी स्वीट खातोय. त्याचा विचार काय? चटणी. म्हणजे सोच बदलो दुनिया बदलते असं म्हणतात ना, तसं आहे. इथून सुरुवात होते. म्हणून मी मार्क्स विचारतोय. 100 पैकी मार्क्स आहे. सांगा ना 99, 98 असं. तुम्ही सांगताय काय 70? कोण आहे 70 वाला? ठीक आहे. हो, ते फरक पडतो. ठीक आहे. म्हणून थोडंसं विचारलं तर अशा गोष्टी सांगायच्या की जास्त. पण तुम्ही 100 पेक्षा जास्त नाही सांगू शकत. त्याने तरी डेअरिंग केलं थोडं 89 पर्यंत, बट ठीक आहे. तर मार्क्स असे असतात. पण इथे कॅल्क्युलेट होतंय. आपलं नेक्स्ट टार्गेट हे आहे, की आपल्याला मल्टिपल कंडिशन चेक करायचं आहे. आता आपल्याला ग्रेड सुद्धा प्रिंट करायचा आहे आणि ग्रेडचा एक रूल आहे तुम्हाला माहिती आहे, की 75 पेक्षा जास्त असेल तर ओ ग्रेड किंवा ए प्लस ग्रेड मानला जातो. ठीक आहे. 75 पेक्षा जास्त असेल तर ए प्लस करू. दुसऱ्या ग्रेडचा रूल काय एचा? तुमचे मार्क्स जे आहे, ते 75 पेक्षा लहान पाहिजे, पण 60 पेक्षा जास्त पाहिजे. आतापर्यंत आपण एकच कंडिशन चेक केली ना, आता 2 कंडिशन चेक कराव्या लागतात. ठीक आहे. तर Pythonमध्ये 2 कंडिशन चेक करण्यासाठी एक कीवर्ड दिलेला आहे. जसं तुम्ही सी, सी प्लस प्लस जावामध्ये वापरले. याला काय म्हणतात? लॉजिकल अँड. ठीक आहे. Pythonमध्ये डायरेक्टली अँड नावाचा कीवर्ड, वर्ड शब्द आहे. 2 कंडिशन चेक करायच्या तर माहिती काय वापरावं लागेल? अँड. पहिलं कंडिशन तुमचं इफनी होऊन जातं. दुसऱ्या कंडिशनच्या इथे एल इफ लावावं लागतं. ठीक आहे. तेच तुमचं इथे पॉइंट पण आहे. ठीक आहे. दिसतंय? नेस्टेड एल्स इफ विथ एक्झाम्पल. आपण ते एक्झाम्पल पण घेतोय, ते डेमॉन्स्ट्रेशन पण घेतो. इफ एल्सचे 2 झाले. आता एक एल्स इफचे घेऊ म्हणजे आपला हा पॉइंट काय होऊन जाईल? कंप्लीट होईल. मग उद्या आपण बाकीचं बघू. सिंपल आहे. आता पर्सेंटेज आपले कॅल्क्युलेट झाले. आता फक्त काय करायचं आहे? कंडिशन चेक करायची. एक कंडिशन आपल्याला चेक करता येतो. इथे सिम्पली आपण इथे जाणार, एक कंडिशन चेक करणार. पहिली कंडिशन काय आहे? जर तुमचे पर्सेंटेज पीमध्ये कॅल्क्युलेट केले, हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 75 असेल, तर तुमचा ग्रेड मानला जाईल काय? PRINT प्रिंट ए प्लस. इथपर्यंत सही आहे. नाव दुसरं चेक करायचंय. दुसरं चेक कसं करणार? दुसरं चेक करण्यासाठी तुम्हाला इथे लावावं लागेल एल इफ मल्टिपल दुसऱ्या कंडिशन आहे ना. आता इथं पहिलं कंडिशन काय आहे तुमचं? पर्सेंटेज तुमचे 75 पेक्षा कमी पाहिजे आणि पर्सेंटेज तुमचे 60 पर्यंत पाहिजे. 2 कंडिशन. कुठे एल-सी? नाही, नाही. एलिफच पाहिजे. ठीक आहे. Pythonचा सिंटॅक्स एलिफचा आहे. ठीक आहे. एल्स-इफ तर तो सी, सी प्लस प्लस जावाचा आहे. ठीक आहे. इथे नेस्टेड एल्स इफ एल्स दिलंय ना. पण Pythonमध्ये सिंटॅक्स आहे. आणि हा चुकीचा नाही. कलर चेंज झाला म्हणजे तो हायलाइट झाला. रिझर्व्ड. ठीक आहे. इथे एल्स-इफ नाही लिहू शकत तुम्ही. तो चुकीचा आहे. Pythonमध्ये एलिफच दिलेलं असतं. ठीक आहे. इथे मेन हा आहे 2 कंडिशन चेक करायच्या असेल तर तुम्हाला काय वापरावं लागेल? एल्स-इफ. ठीक आहे. ट्रुथ टेबल माहिती आहे तुम्हाला? एल्स-इफचा एंडचा? ट्रुथ टेबल म्हणजे तुम्हाला दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजे. पहिला पण ट्रू असेल, दुसरा पण ट्रू असेल तर तुमचा रिझल्ट ट्रू. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, 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 ट्रू, फॉल्स, फॉल्स, फॉल्स ऑब्व्हियसली काय होणार तुमचं? फॉल्सच होणार. तर हे माहिती पाहिजे. ठीक आहे. आता आपण मल्टिपल कंडिशन इथे जाऊ. 2 कंडिशन चेक आहे. दोन्ही जर व्यवस्थित असेल तर तुम्ही इथे काय करणार? PRINT प्रिंट करणार. सपोज ए ग्रेड. सही आहे? ठीक आहे. सेम मी आता कॉपी करतो. दुसरा सिनारिओ. दुसरा सिनारिओ काय? पर्सेंटेज लेस दॅन 60 पाहिजे आणि ग्रेटर दॅन 50.
असेल तर सपोज आपण काय करू इथे बी ग्रेड करून टाकू. अजून एक सिनारिओ घेऊ इथे. पर्सेंटेज लेस दॅन 50 पाहिजे आणि ग्रेटर दॅन 40 पाहिजे. ठीक आहे. तर तुमचं सपोज आपण कन्सिडर करू डी ग्रेड आणि सी एबीसी झाले आपले ए प्लस डिस्टिंक्शन फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास आणि याच्या नंतर बरोबर झालं ना 60, 50, 50, 40. तर डायरेक्टली एल्स लास्ट पार्ट काय देणार आपण एल्स. जो काय देणार डायरेक्टली तर तुमचा लेस दॅन 40 असेल. ऑब्व्हियसली ह्या कुठल्याही कंडिशन मॅच नाही झाल्या तर तो डायरेक्टली काय जाणार आहे एल्सला जाईल. प्रिंट डायरेक्टली काय देऊन टाकायचं फेल. फेल. लक्षात आलं? चला एकदा चेक करून बघू. 10 मार्क्स पडले, 12 पडले, 33 पडले, 10 पडले. आता सपोज कॅल्क्युलेट जर 40 पेक्षा कमी असेल तर तो काय ना डायरेक्टली फेल. प्रॉपरली मॅच झालं. ठीक. आता सेकंड सिनारिओ रन करू. सपोज 98, 89 जे सॉरी एकाच वेळी देऊ नका. 88 झालं, 78 झालं, 75 झालं किंवा 56 झालं. 41, 75 पेक्षा अबव्ह आहे. ए प्लस प्रॉपर. तिसरा टाइम रन करू. हे सगळे सिनारिओ रन होते आपल्या एलसीच्या. आता एक फर्स्ट क्लासचं करू. सपोज 65, 65, 60, 62, 62 जे पण आहे 74 फर्स्ट क्लास 64 75 आणि 60च्या मध्ये सगळे सिनारिओ प्रॉपरली वर्क होत आहे. दिस इज युअर डेमो ऑफ एफ एल्स एल्सिफ नेस्टेड एल्सिफ. दुसरा पॉइंट लक्षात आलं काय काय बघितलं आज आपण. सिंपल युजर कडून इनपुट घेण्यासाठी इनपुट नावाचं फंक्शन असतो. त्याचा डिफॉल्ट टाईप काय स्ट्रिंग आहे. टाईप कन्वर्ट करून घ्यावा लागेल इंट किंवा फ्लोट मध्ये. सेकंड थिंग आहे एल्सिफ कंडिशन चेक करण्यासाठी इथे फक्त एक इंटेंटेशनच्या लक्षात घ्या. नो ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रॅकेट इन्स्टेड ऑफ कोलन असतो. कोलन नंतर जिथे कर्सर होईल तिथून प्रोग्राम करायचा. हालाकी हे एक नवीन कळालं की तुम्ही ते कर्सरला ऍडजस्ट करू शकता बट त्याच्यानुसार बाकी सगळे ऍडजस्ट करावं लागतं. ठीक आहे. डिफॉल्ट 1 टॅबचा स्पेस असतो किंवा 4 टॅबचा असतो. तो एक आहे. नेस्टेड एलची मल्टिपल कंडिशन चेक करण्यासाठी आणि त्याचं एक्झाम्पल सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल. सिंपल ओळखीचं लक्षात पण राहील एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला लिहिता येईल. लक्षात आलंय? ठीक आहे. तर आपण उद्या जे बघणार आहे ते फॉर लूप, व्हाईल लूप, नेस्टेड लूप आहे त्याचे एक्झाम. ठीक आहे. इथपर्यंत जे पण डाऊट असेल उद्या विचारून घ्या नाहीतर आपण पुढचं पॉईंट चालेल. उद्या सेम टाइम.